केंद्रीय मंत्री मनसुखजी मांडविया यांना तशा प्रकारचं पत्र दिलं आणि त्यांना ही सविस्तर अशी माहिती आपल्या सर्वांच्या वेदना, आपल्या सर्वांच्या अडचणी त्या ठिकाणी सांगितल्या। आता त्या ठिकाणी कामगार मंत्र्याकडून या ठिकाणी अधिकारी सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आताच रेमंडच्या तिथं ते अधिकारी होते, याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला या ठिकाणी येऊन भेटतील। मित्रो, तुमच्या ज्या मागण्या आहेत रेमंड कंपनीच्या आणि तुमच्या मागण्या करायची नाही, तसे ते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि पुसदमध्ये FIR नोंदवा असं त्यांनी सुरू केलं होतं। त्याच वेळेस मी SPशी चर्चा केली आणि तिचे ठाणेदार वानखडे त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली। ही या गोष्टीला साधारणतः 5-6 दिवस झाले, 4-5 दिवस झाले, परंतु त्या आपल्या कामगार रात्री आताच मी आपल्या रेमंडच्या त्या उपोषण मंडपातून आपले कामगार मंत्री पुणकरजी यांच्याशी सुद्धा चर्चा केली। तुमची सुद्धा आज रात्री या ठिकाणी चर्चा करून आपला लवकरात लवकर या ठिकाणी तोडगा कसा काढता येईल आणि आपल्याला कसा न्याय मिळवून देता येईल याच्या बाबतीत आपला या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। निश्चितपणे तुम्ही जे काही आंदोलन पुकारलेलं आहे, तुमची रास्त मागणी आहे, त्याच्या बाबतीत मी सखोल माहिती घेतली। गेल्या अनेक दिवसापासून जो आपल्यावर चाललेला अन्याय आहे, एक प्रायव्हेट कंपनी आणि ती राजस्थानची आणि महाराष्ट्रात येऊन या ठिकाणी काम घेते आणि त्या राजस्थानच्या कंपनीचा पुढाकार ती जिओ कंपनी जरी कामगार असले तरी जिओ कंपनीतच ते काम करत आहेत। तुम्ही त्यांना टेंडर दिलं असेल, परंतु तो जर अन्याय आमच्या कामगारावर करत असेल तर तुम्ही काय झोपा थोडी काढून राहिले। म्हटलं तुमचं काम आहे त्या ठिकाणी लक्ष देणं आणि 4-4, 5-5 वर्षे झाले त्यांना कोणत्याही प्रकारचा वाढीव मोबदला त्या ठिकाणी मिळत नाही अशी त्यांची मागणी आहे।